अवरोध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला इंग्लिश स्पीकिंगचा क्लास सुरू आहे. कालपर्यंत आपण जे स्टार्टवर सुरू केलेलं आहे, स्टार्ट हा जो आपला शब्द आहे त्या शब्दावर आधारित आपल्याला वाक्य घ्यायचे आहे. स्टार्ट म्हणजे सुरू करणे किंवा याला दुसरा अर्थ काय म्हणजे सुरुवात करणे. सुरू करणे, सुरुवात करण्याचा अर्थ एकच आहे, फक्त बदलते. स्टार्ट हा शब्द आपण घेऊन आलो जवळपास 4-5 दिवसापासून त्याचं आपलं काम सुरू आहे. तर आपण स्टार्ट काय म्हणू शकतो? स्टार्ट हेल्पिंग. स्टार्ट हेल्पिंग म्हणजे मदत करणे, सुरू करा असा याचा अर्थ होतो. दुसरा अर्थ काय? मदत करायला सुरुवात करा असा अर्थ होतो. मदत करायला सुरुवात करा. हे दोन्ही अर्थ एकच आहे, फक्त बदलता. स्टार्ट हेल्पिंग, दुसऱ्या व्यक्तीला आपण जेव्हा मदत मागतो, आपल्याला मदत मागते तेव्हा आपण आपल्या मित्र मैत्रिणी एखाद्या व्यक्तीला, पुरुषांना स्त्रियांना सांगतो बा समोरच्या व्यक्तीला मदत करायची आहे. काय म्हणायचं शॉर्टमध्ये? स्टार्ट हेल्पिंग. इतकंच म्हणायचं. आता कोणाला मदत करायची आहे? तुला तुमच्या मैत्रिणीला मदत करायची आहे. मग काय होईल वाक्य? पुन्हा वाक्य काय होईल? स्टार्ट हेल्पिंग माय फ्रेंड. स्टार्ट हेल्पिंग माय फ्रेंड म्हणजे माझ्या मैत्रिणीला मदत करणे सुरू करा. हेच वाक्य तुम्ही कसं म्हणाल? किंवा माझ्या मैत्रिणीला मदत करा असंही बोललं चालते. मदत करणं सुरू करा म्हणजे याचा अर्थ काय होते? माझ्या मैत्रिणीला तुम्ही मदत करा. अजून आपण काय म्हणून वाक्य तुमच्या घरामध्ये आपण म्हणू शकतो. स्टार्ट हेल्पिंग माय फादर म्हणजे माझ्या वडिलांना मदत करणे सुरू करा असं वाक्य होतं. माझ्या वडिलांना मदत करणे सुरू करा किंवा मदत करायला सुरुवात करा. कोणता अर्थ होतो? तुम्ही याच्यामध्ये काय म्हणू शकाल की तुमच्या मित्राचं मैत्रीचं नाव टाकू शकता. स्टार्ट हेल्पिंग अमोल असं टाकू शकता. स्टार्ट हेल्पिंग कोमल असं सुद्धा टाकू शकता. समजलं काय? किंवा स्टार्ट हेल्पिंग माय टीचर असं टाका तुम्ही. स्टार्ट हेल्पिंग माय टीचर. चौथं वाक्य काय होईल आपण? चौथं वाक्य स्टार्ट हेल्पिंग माय टीचर. आपण आपल्या वर्ग शिक्षकांना मदत मागतो ना, काही काम असलं एखादं काय मागतो? स्टार्ट हेल्पिंग माय टीचर. माझ्या शिक्षकांना मदत करणे सुरू करा. तुम्ही पुष्कळ वाक्य देऊ शकता. स्टार्ट हेल्पिंग माय मदर, स्टार्ट हेल्पिंग माय ब्रदर, स्टार्ट हेल्पिंग माय सिस्टर. किंवा त्याच्यामध्ये नाव टाकू शकता. आम्ही एखाद्या पुरुषाचं नाव टाकू शकता, एका महिलेचं नाव टाकू शकता, एखाद्या मुलाचं मुलीचं. असं तुम्ही वाक्य हे पुष्कळ करू शकता. पुढे आपण अजून एक शब्द घेऊ. आता आपण त्याच्यामध्ये पहिला शब्द आपण काय घेतला? स्टार्ट घेतला. स्टार्ट सुरू करा. नाही, हेल्पिंग घेतला. हेल्पिंग करा आपण हे वाक्य लिहिलेलं आहे. आता याच्या पुढेच वाक्य लिहिलं मी. स्टार्ट ड्रिंकिंग
हे स्टार्ट ड्रिंकिंग म्हणजे पिणे सुरू करा. पिणे म्हणजे काय प्यायचं तुम्हाला ते पुढे टाकायचं आहे. पिणे सुरू करा. काय पिणे सुरू करा मी खरे टाकतो तुम्हाला. काय तुम्हाला काय प्यायचं आहे ते तुम्ही एवढंच लक्षात घ्या. तुम्हाला इतकं तरी वाक्य आलं पाहिजे 2 शब्दाचं. स्टार्ट ड्रिंकिंग. आता ड्रिंकिंग तुम्हाला काय सुरुवात करायची आहे. पुढचं वाक्य होईल आता स्टार्ट ड्रिंकिंग वॉटर. स्टार्ट ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पाणी पिणे सुरू करा. पाणी पिणे सुरू करा. पाणी पिणे सुरू करा असं बोलू वाक्याला. आपण फक्त पाणीच पितो का. दूध पितो, चहा पितो. मग पुढचं वाक्य येतं का होईल स्टार्ट. हे काय काय हे नाही बदलत. ड्रिंकिंग नाही बदलत. मिल्क. मिल्क म्हणजे दूध पिणे सुरू करा. दूध पिणे सुरू करा. आपण चहा सुद्धा पितो किंवा आपण दुसऱ्याला सांगतो की तू आता चहा पिणं सुरू कर. काय वाक्य होईल. अजून एक वाक्य काय होईल चहाचं असं. पुढचं वाक्य पाहता असं वाक्य स्टार्ट ड्रिंकिंग हे नाही म्हणतात. आता टी. टी म्हणजे चहा. स्टार्ट ड्रिंकिंग हे काय आहे. टी बदलला फक्त. चहा पिणे सुरू करा. चहा पिणे सुरू करा. त्याच्यात ज्यूस वाक्य तुम्ही लिहायचं आहे. स्टार्ट ड्रिंकिंग ज्यूस हे वाक्य तुम्ही लिहायचं. हे तुम्हाला होमवर्क. प्रत्येक वाक्य घेऊ आपण 2-3 वाक्य घेऊ फक्त. स्टार्ट डान्सिंग याचं आपल्याला काम करायचं. नाचणे सुरू करा. नाचणे सुरू करा. फक्त एवढं वाक्य पहिले पाठ करायचं. हे 2 शब्दाचं वाक्य पाठ करून टाकायचं. स्टार्ट डान्सिंग नाचणे सुरू करा. आपण कुठे नाचतो शाळेमध्ये स्टेजवर. 10वं वाक्य काय होईल स्टार्ट डान्सिंग ऑन द स्टेज. ऑन द स्टेज. स्टार्ट डान्सिंग ऑन द स्टेज याचा अर्थ काय होतो स्टेजवर नाचणे सुरू करा. आता आपण फक्त स्टेजवर नाचतो का घरी सुद्धा आपल्याला नाचा वाटते. एखादा रोज नाचा वाटते. पुढचं वाक्य काय होईल स्टार्ट डान्सिंग इन द होम. इन द होमचं तुम्हाला वाक्य लिहून दिलं. इन द होम म्हणजे घरी. म्हणजे तुम्ही आता घरात घरी किंवा घरात नाचणे सुरू करा. हे वाक्य लागणार. तुम्हाला होमवर्कसाठी काय वाक्य राहायचं त्याच्यामध्ये स्टार्ट डान्सिंग इन द होम आहे की नाही. आता एखाद्या गार्डनमध्ये गार्डन शब्द आपण काय म्हणतो इन द गार्डन. तुम्ही होमवर्कमध्ये काय वाक्य लिहा स्टार्ट डान्सिंग इन द गार्डन किंवा स्टार्ट डान्सिंग ऑन द रोड. रस्त्यावर नाचणे सुरू करा. रस्त्यावर नाचल्याचे अशा प्रकारचे हे वाक्य आहेत. तुम्हाला होमवर्क करायचं आहे. हे वाक्य पाठांतर करायचं आहे कायमचे. आणि जे कोणी या चॅनलला नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आहे आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे. थँक्यू.